बऱ्याच वेळा आपल्याला सल्ला घेत असताना तुम्ही आज फी पे करता, फ्री पण मिळतो, फी पण देताय तुम्ही, काय जाणवतं म्हणजे व्हॉट इज युअर थिंकिंग अबाउट पेइंग, हेफ्टी फी पे करताय तुम्ही? साधी गोष्ट असते. आपण जर फुकटात सल्ल्याची कोणाकडून अपेक्षा करत असेल तर त्याच्यावर आपण विश्वास पण किती ठेवायचा. आज मी जी फी पे करतो, आज साधी गोष्ट, आता मी माझ्यावरूनच बघतो, बाहेर 4 पेशंट बसलेत, 1-2 माझी फी पे करून आत आले, मला त्यांनी केस पेपर दाखवला, पुढची ट्रीटमेंट. पण जो बाहेर वाद घालतोय आणि मला फ्री द्या म्हणतो, त्याच्याबरोबर बघण्याचा किंवा सांगण्याचा दृष्टिकोन आपला तेवढा, शेवटी ह्युमन बिईंग आहे. मी या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी खर्च केलाय. माझा हा प्रोफेशन आहे, मी फ्री मध्ये करा ही अपेक्षा कशी काय लोक माझ्याकडून ठेवणार. आणि ज्यावेळी एक लायबिलिटी पण येते. आज फ्री माझ्याकडून ट्रीटमेंट घेतलेला माणूस मला जर उद्या विचारायला, सर तुमच्या ट्रीटमेंटने काही, मला काही फार वाईट वाटायची गरज नाही का, तर मी तेवढं डिवोशन दिलेलं, तुम्ही मला काही पे केलेलं नाही, तो तुम्हाला कोणत्या अधिकारानं तुम्ही विचारताय की बाबा तुम्ही मला बरं केलं. पण हेच माझा जो पेशंट आपल्याकडे पे करून आलाय, त्याची माझ्याकडे लायबिलिटी राहते, त्याचं माझ्याकडे पालकत्व राहतं की त्याला बरं करणं. तो मला विचारू पण शकतो की हे असं का, हे का नाही झालं, त्याच्या उत्तर देणं, त्याला त्या क्रायसिस मधून बाहेर काढणं, हे माझी जबाबदारी आहे. ज्यावेळी मी फ्री ऍडवाइस घेतोय किंवा फ्री ऍडवाइस देतोय, त्यावेळी काही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा लायबिलिटीचं काही भान आपल्या मनात नसतं. त्यामुळे मला तर आपण इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी करतोय आणि फीच्या बाबतीत जर आता आपण विचारलं की एवढी हेफ्टी फी आहे, हेफ्टी वगैरे मला काही वाटत नाही. का तर मला जाणवलं की हे जे काही आता मी XYZ फी आहे ते वार्षिक फी म्हणून जे देतोय किंवा 1% जे आपल्या याच्यानुसार इन्व्हेस्टमेंटच्या, तर हे माझे ऑलरेडी हे पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट माझे ट्रॅक करून त्यातनं ह्याच्या कित्येक पैसे वाचवलेले आहेत, कित्येक पट पैसे, म्हणजे माझे टॅक्स मध्ये पैसे वाचलेले आहेत, माझे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट झाले तिथं पैसे वाचलेले आहेत, माझे हेल्थ इन्शुरन्सचे चुकीचे प्लॅन होते तिथले EMI कमी करून हे वाचलेले जेवढे पैसे आहेत तेवढे सुद्धा फी मी तुम्हाला पे करत नाहीये. म्हणजे हा मी बऱ्याच वेळा विचार केला आणि मी सांगताना सुद्धा माझ्या मित्रांना सांगतो, जेवढे वाचलेले पैसे आहेत ह्याच्या 35,000 पेक्षा हे लाखात गेले असते कदाचित जर मी ह्या पद्धतीनं केलं नसतं तर.